विविध भारती पुणे ठळक बातम्या. पुणे शहर आणि कुरकुम पाठोपाठ पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं काल नवी दिल्लीत छापा टाकून 800 कोटी रुपये किमतीचं मेफेड्रॉन जप्त केलं. पुणे पोलिसांनी केलेल्या अलीकडच्या कारवाईत आतापर्यंत सुमारे 2000 कोटी रुपये किमतीचे 950 किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत. सोमवारी शहरातील 2 गोदामांची झडती घेऊन 55 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यानंतर कुरकुममध्ये रसायन बनवणाऱ्या एका कंपनीत 550 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. नवनिर्मिती आणि संशोधनाच्या दृष्टीनं बदलत्या काळात स्वतः कायम नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे असं मत भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. विवेक सावजी यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालयाच्या 37व्या दीक्षांत समारंभात काल पुण्यात व्यक्त केलं. देशभरातील 3 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. समाज माध्यमांचा आणि इंटरनेटचा वापर करताना सायबर सुरक्षितता विषयक सजगता अधिक महत्वाची आहे असा सल्ला सायबर तज्ञ डॉ. दीप्ती लेले यांनी यशस्वी संस्थेच्या वतीनं काल पुण्यात आयोजित एका कार्यशाळेत दिला. अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या संदेशाला प्रतिक्रिया देणं टाळावं, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, विशेषतः आपली गोपनीय माहिती, बँक खात्याची माहिती अथवा महत्वपूर्ण माहिती कधीही योग्य खातरजमा केल्याशिवाय कोणालाही देऊ नये असं सांगून ऑनलाईन गेम्स खरेदीच्या संकेतस्थळावरून अनेकांना मोठं आर्थिक नुकसान झाल्याची उदाहरणं त्यांनी यावेळी दिली. आपली व्यक्तिगत माहिती, कुटुंबातील सदस्यांची छायाचित्र उगीचच समाजमाध्यमांवर अपलोड करू नयेत, याच माहितीचा आधार घेऊन गुन्हेगार गुन्हे करतात याकडे लेले यांनी लक्ष वेधलं. दांडपट्टा या शस्त्राला महाराष्ट्राचं राज्य शस्त्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 मिनिटांनी.